लोकसभेचे जे उमेदवार आहेत गेल्या गेल्या पंचवर्षीला आम्ही निवडून दिलं होतं। त्या 5 वर्षामध्ये ह्या खासदारांनी आमच्याकडे लक्ष तर दिलंच नाहीत। मतदारसंघाकडे आमच्या माढा तालुक्यातल्या कुठलीही चांगली मोठी कामं झालेली नाहीत। दुसरी गोष्ट, त्यांचा निधी म्हणून 1 रुपयाही आमच्या मतदारसंघामध्ये आलेला नाही। आणि महत्त्वाची गोष्ट, त्यांनी कुठल्याच आमच्या जिल्ह्यातल्या शिवसैनिक म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या शिवसैनिकांना लक्ष दिलं नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आता निवडणुकीच्या तोंडावर येत आहेत। ह्याच्या अगोदर ते आले गेले कुठं काय केलं त्यांनी त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। परंतु त्या आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याविषयी खूप मोठी नाराजी आमच्या सर्व मतदारसंघातल्या आणि सर्व गावामधून आहे। फार मोठे जे प्रश्न आहेत, रेल्वेचे प्रश्न, गेटचे प्रश्न आहेत, कुर्ल्यातल्या रेल्वे डब्याच्या कारखान्याचा प्रश्न आहे, ते रेल्वे बोर्डावरती होते त्यांनी काम करायला पाहिजे होतं, पण ते बी झालेलं नाही। मग नुसतं इलेक्शनपुरतंच निवडणुकीपुरतं जर ते येत असतील आणि आमच्यासमोर पुन्हा मतासाठी येत असतील तर आम्हाला ते आवडलेलं नाही। आणि माढा तालुक्यातल्या सर्व आमची शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची त्यांच्याविषयी खूप मोठी नाराजी आहे। काय नेमकी मागणी काय झाली आहे? त्यांनी मागणी काय केली कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी? नाही, ते अजून पुढची मीटिंग आम्ही ठरवू। नाही, आता जे सांगितलं तुम्ही, उमेदवार असेल तर त्यांनी आमच्यापाशी बसलं पाहिजे। वरिष्ठांनी त्यांना तशा सूचना दिल्या पाहिजेत की आमची जी काही कामं आहेत ती महत्त्वाची ती कामं त्यांनी करून द्यायलाच पाहिजेत, तर त्यांनी आमच्याकडे यावं। पण त्याच्या जो वादाचा मुद्दा वारंवार सर्वच ठिकाणी समोर येतोय की गेल्या वेळेला जी त्यांच्याबरोबर होते आणि जे त्यांच्या विरोधात होते, बरोबर असणाऱ्याला सोडले आणि विरोधात असणाऱ्याला जवळ केले। आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना बी कळलं पाहिजे। नाही, महायुतीला अडचण नाही ती। आता त्यांनी ज्यांच्या विरोधात ते लढले ते आता महायुतीत आहेत ना, त्यामुळे हे त्यांच्याच खांद्यावर जाऊन बसलेत। ज्याला गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांनी निवडून दिलं, चांगल्या पद्धतीची ताकद दिली आणि आम्ही त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवली नव्हती आणि ठेवणारही नाही, परंतु त्यांनी ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याबरोबर गेल्यामुळे ते सगळे आमच्या जुन्या लोकांना विसरलेत। ते काय निर्णय काय होणार आता आणि कधीपर्यंत अपेक्षित आहे? नाही, आता आम्ही आज जे निर्धार मेळावा घेतला, या मेळाव्यामध्ये आमचं ठरलं आहे, पण तुम्ही सर्वांनी बघितलेलंच आहे। हा मेसेज आजच्या मेळाव्याचा मुख्यमंत्र्यांना कळवणार? हो, बरं। त्यांनी आता 5 वर्षामध्ये आमचं कुठलंच काम झालेलं नाही आणि हाच उमेदवार तुम्हाला ठेवायचा असेल तर आम्ही जी सांगतो ती कामं त्यांनी आमच्याकडं करून दिलीच पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी तसं त्यांना सांगावं। हीच भूमिका राहणार। मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलंच पाहिजे की बाबा मतदारसंघातली कामं केली, माझ्या शिवसैनिकाकडं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडं कुठलंच तुमचं लक्ष नाही आणि तुम्ही त्यांना विचारत पण नाही। तर आज जी काय भूमिका शिवसैनिकांनी मांडलेली आहे, या भूमिकेमुळं भाजपची किंवा महायुतीची मोठी अडचण होणार आहे। आधीच माढ्याचा गुंता वाढलेला आहे आणि आत्ता शिवसेनेने जी भूमिका घेतली आहे त्यामुळे एकतर उमेदवार बदला, अन्यथा या उमेदवाराला ह्या सर्व जे मतदारसंघातले प्रश्न आहेत ते कसे सोडवणार हे जनतेसमोर येऊन सांगावं आणि हे मुख्यमंत्र्यांनी याची खात्री घ्यावी, तरच त्याच्या मागं महायुती राहील। अशा पद्धतीची भूमिका आता शिवसैनिकांनी मांडलेली आहे आणि या भूमिकेची जी काय शिवसैनिकांची भूमिका होती ती संपर्क प्रमुख म्हणून शिवाजी सावंत आता पक्षाकडे कळवणार आहेत। कुर्डवाडीहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।